तर मैत्रिणींनो, आज उपास आहे आणि म्हटलं देवपूजा करून घ्यावी लवकर उठल्या उठल्या. तर आपली मस्त अशी देवपूजा पण झाली आणि 2-3 दिवस झाला आमच्या गावची यात्रा पण होती, तिथून मी हळदी कुंकू आणलं होतं. तर मी असं छोटं छोटं बाटल्यामध्ये असं भरून ठेवलं, म्हणजे लागेल तसं आपल्याला घेता येतं. यात असं कुंकू भरून ठेवलं मी आणि यात असा गुलाल आहे, कारण आमच्या कुळस्वामीला गुलालच लागतो, त्यामुळे मी असा गुलाल भरून ठेवला आहे. आणि आता याच्यामध्ये हळद ओतून ठेवणार आहे मी, कारण देवबाप्पाची हळद वेगळी असते ना, आपली घरची हळद नाही चालत ती, त्यामुळे ही स्पेशलच मी अशा आणून ठेवलेले. बघू शकता असं, ज्या वेळेला आपल्याला लागतील त्यावेळेला आपण वापरायला घेऊ शकतो. आणि असं मी वरती कुठं ठेवत नाही, असं देवाऱ्यामध्येच आपण हे ठेवून टाकायच्या, म्हणजे लागेल तेव्हा आपल्याला घेता येते. आणि हे मी आपले देव वगैरे चकाकण्यासाठी ते मी पावडर आणले, ह्याच्यातून मूर्ती एकदम पांढऱ्या शुभ्र, म्हणजे पितळाच्या असू द्या कुठल्या पण एकदम छान निघते. आणि याचं नाव आहे बघा किलोणी. म्हणजे कुठल्या पण चांदीला, तुमच्या पितळाची, तांबी, कुठल्या पण वस्तू असल्या ना तर त्याला चकाकी येते. तर याच्यापासून बघू शकताय मूर्त्या माझ्या किती पिवळ्या, मी आत्ताच घासल्या पिवळ्या, तर मग अशा मूर्त्या निघल्यात बघू शकताय. आणि याच्यामध्ये पण मी धुवून चांगलं स्वच्छ हळदी कुंकू भरून ठेवलेलं आहे. आणि पंचमाळ पण बघा अशी ही समय छोटीशी, ती पण कशी पिवळी धमक निघली. आता धुवून ठेवली आणि इथे एक मी लावून ठेवलेले. तर आपली देवपूजा अशी मस्तपैकी झाल्या. तर देवबाप्पाला पण आपण पाणी आणि खिचडी बनवून ठेवू, कारण मी प्रत्येक टायमाला खिचडी बनवली की देवबाप्पा कशी ठेवत असते. आणि आता आपण कापूर पण जाळून घेऊ. तर चला, आपली देवबाप्पा पण झाली. आणि काल शनिवार होता, काल मिस्टरांनी भाजी आणल्या, तर त्यात काय काय भाजी आणली ती पण बघायचं आहे. आणि आपल्याला उडीद ती बनवायचं आहे, उडीद वडे बनवायचे. तर ते पण मी रात्री पाण्यात भिजायला टाकलं होतं, ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पण चला, आता या अशा एकत्र सगळ्या भाज्या आणल्यात, तर आपण सगळ्या अशा बाजूला कांदे वगैरे बाजूला काढू आणि या भाज्या पाण्यात टाकायच्या धुण्यासाठी, कारण धुवून स्वच्छ करून ठेवल्या म्हणजे नंतर आपणास पण जेवण वगैरे बनवायला घेता येते. त्याचे कांदे 1 किलो आणले, बटाटा, आणि ह्या मिरच्यांची पण रेसिपी आपण टाकणार आहे बरं का नंतर, आजच नाही. ते आपण धुवून घेणार आहे स्वच्छ, आता पाण्यामध्ये टाकू सगळं. मैत्रिणीने ही बघा शेवग्याची पेंडी एवढी 20 रुपयाची. आता शेवग्या शेंगा सुद्धा खूप महागलेत. वटाणा, पावटा असं सगळं आणलेलं आहे. तर आपण आता हे पाण्यात टाकून घेऊ धुण्यासाठी. पाच मिनिटं आपण या भाज्या पाण्यातच ठेवणार आहे आणि नंतर ते पीठ आपण डाळी रात्री पाण्यात बारीक करून पण घ्यायचे. तर आपल्याला यातून पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. तर पाणी बिलकुल यात डाळीमध्ये ठेवायचं नाही, तसंच बारीक करून घ्यायचं. तर बघा, आता मी बारीक करत होते डाळ, तर ते अचानक मिक्सरच खराब झालं, त्यामुळे आता मी एवढं थोडंसं पीठ एवढं बारीक केलं आणि मिक्सर चालेल म्हणून आता ठेवते. नंतर जरा मुलं आली नंतर मिक्सर बघतील, नंतर आपण बारीक करून नंतर बनवू. तर म्हणजे माझ्या मुलग्याला त्याचं नाव आकाश आहे, तर त्याला आवडत होते ना, तर तो म्हटला मम्मी मला बनवून दे. रात्रीच त्याने डाळ वगैरे आणली होती, भिजवली होती, तर म्हटलं आता बनवून ठेव, मी येतो बाहेरनं. तोपर्यंत मिक्सरच खराब झाला. तर चला आता ठेवून देऊया आपण. आणि आपल्याला थोडंसं उपवास जरा तळून घ्यायचं आहे हे. तर चला आपण व्हिडिओ बघत राहा. खिचडी आपली म्हणजे थोडा वेळ झालं बनवली होती, जरा गार झाली, तर गरम करून घेते. आणि हे उपवासाचे चक्क्या आणलेत शाबूच्या, ते पण आपण तळून घेणार आहे. व्हिडिओ असा बघतच राहा. तर मैत्रिणी
मैत्रिणींना आज कोणाकोणाचा उपवास असतो नक्कीच सांगा. आमचा रविवारी कोण सांगितलं उपवास असतो. पहिले मग आमचे मिस्टर करत होते, पण मी म्हणलं राहू दे, मी बनवते. मी घरात म्हणजे करते, मी उपवास घरात असते. मी बाहेर कामावर जाणाऱ्या माणसांना भूक लागून जाते, मला आपण बनवू करू. तर मैत्रिणी बघा, ऊन असं एवढं मोठं पडलंय, उन्हाळा असल्यासारखं कडक एकदम. घरातून बाहेर जायला सुद्धा नको वाटायला. काही थंडी असते, सकाळ संध्याकाळ थंडी आणि दिवसभर ऊन. घरातून बाहेर जाणार लोक त्यांना किती ऊन लागत असेल. मिक्सरनं खूप मोठा धोका दिला बघा, अचानकच बंद पडला, काय सांगायचं. आता तो जर बाहेर दुरुस्तीला टाकला तर 1-2 दिवस देणार नाही. घरात दुरुस्त झाला तर बरं. चला आता आपण खिचडी खाऊन घेऊ आणि व्हिडिओ असा बघत राहावा. हे बघा, नंतर मिक्सर दुरुस्त केल्यानंतर असं उडीदवड्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि इथं मम्मीचं चाललं आहे तो उडीदवडा बनवायचं. बघा किती परफेक्ट बनवायला लागल्या. आणि इथं चटणीसाठी बारीक करून घेतले खोबरं, जिरे, लसूण, शेंगदाणे सगळं त्यात मिक्स करून घेतले. आणि ते एवढं बनवून झालं. आणि अजून पण बनवतेच मम्मी. तर चाललं आहे बनवायचं ते असं चमच्यावरती पीठ घेऊन. किती सोपं आहे. असं पहिल्यांदा व्हिडिओ बाकीचे बघूनच बनवलं आहे ना, तर ते बघताना असं अवघड वाटत होतं, पण बनवताना एकदम जमलं परफेक्ट, काय अवघड वाटलं नाही. बघा असं मस्तपैकी घ्यायला लागल्या बनवून. तर असंच सगळं बनवून घ्यायचं. आणि तर भाऊ पण बसलेला आहे बाजूला, कसं बनवते ते बघायला. पीठ पण एकदम मस्त झालं होतं, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही. बघा किती मस्त बनवायला लागल्या. आणि ह्याची चटणी पण बनवून घ्यायची आहे. थोडंसं नॉर्मल गोल्डन झालं की लगेच त्याला पलटी करायचं. आणि तर अशा प्रकारे झालेली आहे चटणी पण बनवून. आता मस्त त्याला फोडणी दिलेली आहे, जिरे, लसूण, जिरे, कोथिंबीर, मोहरी ते टाकून. तर बघा असं काय झालेलं आहे बनवून. इकडं उडीदवडे बनवून तयार आहेत आणि चटणी. तर या सगळ्यांनी उडीदवडे खायला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये.